ज्या काही योजना आपण केलेल्या आहेत तर त्या लोकांपर्यंत जाऊन त्याचा प्रचार प्रसिद्धी करणे, जे काही मतभेद आपल्यातले असतील ते बाजूला ठेवून पक्ष संघटनेसाठी आणि आपल्या जागा पक्षाने दिलेल्या उमेदवारांसाठी जास्तीत जास्त कशा निवडून येतील यासाठी आम्ही या बैठका घेतो। ताई, शहरातल्या तीनही जागा आता भाजपकडे आहे, विद्यमान आमदार आहे। युतीमधल्या इतर घटक पक्षाकडून देखील दावे केले जात आहे, काय नेमकं या संदर्भात सांगा? बघा, शेवटी जिथे भाजपचे आमदार आहे तर नक्कीच त्या जागा भाजपकडनंच लढवल्या जाणार आहे। महायुतीमध्ये आम्ही लढतोय आणि येणारी निवडणूक सुद्धा महायुतीमध्येच लढवली जाणार आहे। आज दावा करणं ठीक आहे, आज प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीने तयारीला लागलेला आहे, जसं आम्ही सुद्धा तयारीला प्रत्येक विधानसभेमध्ये तयारी करतोच आहे। पण जो काय आदेश आमच्या वरिष्ठांनी दिलेला आहे की येणारी निवडणूक ही आपल्याला महायुती सोबतच लढायची आहे, तिघं पक्षांना सोबत मिळूनच लढायची आहे। म्हणून कार्यकर्त्यांनी सुद्धा आणि इतर म्हणजे जे आमच्या सोबत शिंदे गटातले कार्यकर्ते आहे, अजितदादांच्या गटातले कार्यकर्ते आहे किंवा आमचे कार्यकर्ते असतील, तर सगळ्यांनी एकत्र मिळून या निवडणुकीला समोर जायचं आहे। पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपली बैठक झाली, त्या ठिकाणी काही भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी विद्यमान आमदारांच्या विरोधात केली। नाही, असं मला कुठे बघायला मिळालं नाही। आणि मी जसं आधी सांगितलं की ठीक आहे, थोडेफार विषय मतभेद हे सगळीकडे, असं काही फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आहे अशातलं नाही, आज प्रत्येक पक्षामध्ये। आणि मी सकाळी बोलताना हे सांगितलं, आपण 4 लोक घरामध्ये राहतो तर आपल्यातही मतभेद असतातच। आज एवढा मोठा पक्ष आहे तर साहजिक आहे या सगळ्या गोष्टी होत राहतात, पण त्याचा अर्थ असा नाहीये की कार्यकर्ता निवडणुकीच्या वेळेस त्याचं वेगळं काही विषय करून तो वेगळा होतो, अशातलं नाहीये। आणि जर आज पार्टीने मला जर पाठवलेला आहे तर आज कार्यकर्त्यांचा तो अधिकार आहे, जर त्यांना काय वाटतंय तर त्यांनी ते आमच्याशी चर्चा करू शकतं की जेणेकरून आम्ही ते वरती विषय पोहोचू शकतो। आणि मी स्वतःहूनच सांगितलं होतं की कार्यकर्त्यांना तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही चर्चा करावी, त्याचा अर्थ असा होत नाही की त्या आमदारांना विरोध आहे किंवा त्यांच्या कामावर त्या खुश नाहीये। थोड्याफार अडचणी ह्या सगळीकडे आहेच, पण पक्ष संघटनेसाठी सगळे कार्यकर्ते एकत्र येत असतात आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही प्रत्येक निवडणूक जिंकत असतो। एकंदरीत तक्रारी होत्या हे मान्य करता? मी तेच सांगितलं, आमदारांवर तक्रारी नव्हत्या, छोट्या मोठ्या विषय आहे की प्रत्येकाला वाटत असतं की हे काम आपण असं केलं असतं किंवा इथे ही सुधारणा केली असती तर त्याचा जास्त फायदा झाला असता। आणि सूचना देणं तर हे कार्यकर्त्यांचं कर्तव्यच आहे, त्याच्यात काही वेगळं काही नाही। मॅडम, शहरातील बरेच आमदारांचे सर्वे पाहिजे त्या लेवलला नाही, आपल्याला यात जाणवलं असेल, त्या बाबतीतही सांगा। आणि बऱ्याच ठिकाणी 10-15 उमेदवारी मागतात बीजेपीतलेच। बघा, उमेदवारी म्हणजे मागणं हे काही गुन्हा नाही, इच्छा कोणी पण व्यक्त करू शकतो। शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवत असते कोणाला उमेदवारी द्यायची नाही द्यायची। आणि एक वेळा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना एका दिशेने काम करावं लागतं आणि ते आतापर्यंत भाजप करत आलेलं। आपण भाषणात आता काहीतरी सिडकोमध्ये सातपूरला असं सांगितलं की आमदारांनी आपलं तिकीट फिक्स धरू नये असं, किंवा नाही, मी असं नाही सांगितलं, मी हेच सांगितलं की पक्षाने कोणालाही जरी उमेदवारी दिली तरी आपल्याला सगळ्यांना एकत्र होऊन काम करायचंय। कारण की मी आज काही तिकीट मी ठरवायला आलेली नाहीये, तो पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे। जे नक्कीच सिटिंग जे आमदार आहेत त्यांनी चांगले कामं केलेलीच आहे, याच्यात काही दुमत नाही। परंतु आपल्याला सर्वे जाणवलं का दिवसभराच्या अंदाज? मला असं काही जाणवलं नाही। बघा, मी तुम्हाला तेच सांगते की आमची अंतर्गत बैठक होती। आज सांगा, जर 4 घरातले लोक तुम्ही एकत्र बसत असाल तर प्रत्येक जण आपलं आपलं मत मांडतोच ना, की आईने हे केलं पाहिजे होते, वडिलांनी माझ्यासाठी हे केलं नाही, किंवा आईला वाटतं की माझ्या मुलाने आज माझं ऐकलं नाही, ह्या गोष्टी तर होतातच ना। तर पक्षातही तसे आमचे विषय आहेच, पण याचा अर्थ असं नाही होत की आमचं कुटुंब वेगळं होऊन जातं, कुटुंब तर आमचं एकच आहे। एक महत्वाचा प्रश्न म्हणजे नाथाभाऊंचा जो भाजप प्रवेश आहे या संदर्भात अनेक ज्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलेल्या आहेत, नेमकं ते भाजपमध्ये की राष्ट्रवादीमध्ये असा देखील एक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय। नेमकं भाजप प्रवेशाबद्दल बघा, नाथाभाऊंनी लोकसभेच्या वेळेस मला पाठिंबा दिला होता, माझ्यासाठी त्यांनी कामही केलं, त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यायची इच्छाही व्यक्त केली। पण मी ह्या प्रश्नावर आपल्याला एवढंच सांगेल, तो नाथाभाऊंचा व्यक्तिगत विषय आहे, तर तुम्ही नाथाभाऊंना जर विचारलं तर त्याचं उत्तर माझ्यापेक्षा ते सक्षमपणे देऊ शकतात। मध्य विभागाची आपली एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।